पाहतोय आज काँग्रेस कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला। खरं तर काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। सूरज चव्हाण यांना देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। एकच गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी काँग्रेस कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांच्या वतीनं कार्यकर्त्यांची धरपकड आपण या ठिकाणी पाहतोय। तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालय परिसरात निर्माण झालेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेस कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत असलेल्या एनसीपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। थेट दृश्य आपण पाहतोय। एनसीपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड आता सुरू आहे। पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। सपकाळांच्या पत्रकार परिषदेवेळीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। काँग्रेस कार्यालयात खरं तर शिरण्याचा प्रयत्न करत असलेल्या एनसीपी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात शिरले होते आणि यावेळेस सूरज चव्हाण यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। पोलिसांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। काँग्रेसनं माफी मागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे आणि या मागणीकरता हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या कार्यालयात माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा आगे बढ़ो। माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील एकच गोंधळ आता आपण पाहतोय। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले। मीनाक्षी, काय सविस्तर माहिती? असं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते सोबतच महाराष्ट्र सरचिटणीस सूरज चव्हाण असतील किंवा मुंबईच्या महिला प्रदेश अध्यक्षा आरती या देखील या ठिकाणी आंदोलनासाठी पोहोचल्या होत्या। आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद दोन्ही त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे काँग्रेस कार्यालयामध्ये घुसले। आपण पाहतोय की टाऊन म्हणजे नरिमन पॉईंट इथे असलेला तन्ना हाऊस या ठिकाणी काँग्रेसचं कार्यालय आहे आणि त्याच ठिकाणी हर्षवर्धन सपकाळची पत्रकार परिषद सुरू होती। त्याच दरम्यान हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करत मात्र पत्रकार परिषदेमध्ये घुसले आणि त्याच दरम्यान पाहतोय की सपकाळ यांची परिषद संपण्यापूर्वी हे कार्यकर्ते जे आहे दाखल झाले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीत आज दिवसभरामध्ये पवार यांच्याबद्दल जे एक्स जे आहे काँग्रेसने पोस्ट केलेलं होतं ज्यामध्ये गुंगी बुडिया असा उल्लेख केलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्याबद्दल हे वक्तव्य करणारा किती संपूर्ण टीका करणारा होता आणि त्याचे पडसाद जे आहे ते आता राज्यभरामध्ये पाहायला मिळतील। खरं तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी आणि संपर्क आपण पाहतोय की काँग्रेसचे जे राज्यामध्ये करते आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं कार्यालय आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून आंदोलन केलं जाणार आहे जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ त्या संदर्भात राष्ट्रवादी जे आहे आंदोलन सध्या आपण राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या सोबत होत्या यांना देखील आता पोलिसांनी घेतलेलं आहे। मीनाक्षी, सूरज चव्हाण यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले जसं आपण सांगताय। राष्ट्रवादीच्या वतीनं देखील इंदिरा गांधी यांच्याबद्दल आता वक्तव्य करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच हा वाद आणखीन चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। मीनाक्षी, सगळेच पडसाद आपल्याला पाहायला राज्यभरामध्ये काँग्रेसचे जिथे जिथे कार्यालय आहेत तिथे तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते आंदोलनासाठी उतरणार आहेत। स्वतः आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं, अशा पद्धतीत पोस्ट करणं, हे आपण पाहू शकतो की किती मोठं विधान जे आहे ते काँग्रेसने केलेलं आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की ही शिडी नाहीये. एक प्रकारे आपण पाहतोय की सुनेत्रा पवार कोणत्याही विषयामध्ये बोलत नाहीये. स्वतः अजित पवारांच्या विषयामध्ये जो तपास सुरू आहे त्या संदर्भात बोलत नाहीये किंवा मग पक्षातील अर्थ खात्या संदर्भात देखील ते बोलत नाहीयेत. शेतकऱ्यांसाठी त्या बोलत नाहीयेत. मात्र हे सगळे काँग्रेसची जी भूमिका आहे याकडे आता जर पाहिलं तर काँग्रेसचं वक्तव्य आणि ज्या पद्धतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेलं हे आंदोलन आपण पाहतोय की आता हे आंदोलन संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ हे माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीत ठिकाणी होताना पाहायला मिळेल. याची सुरुवात मुंबईपासून आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार संपूर्णतः आपण पाहतोय की आक्रमकतेने या सगळ्या विधानानंतर आंदोलन करताना पाहायला मिळणार आहे. सध्या मुंबईमध्ये काँग्रेसचे जे कार्यालय आहे तन्ना हाऊस म्हणून तिथे हे कार्यकर्ते घुसलेले पाहायला मिळाले आणि तेच आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना घोषणाबाजी या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दिली. निषेध दर्शवण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहतोय की थोड्याच वेळात पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले आणि आता सध्या आपण पाहतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. निश्चित. धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आता मुंबईत राजकीय वातावरण रंगल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.